रोज पडणारा प्रश्न, नाश्त्याला रोज रोज काय बनवायचं? 10 मिनिटात तयार होणारा, पचायला हलका आणि तोंडाला चव आणणारा हा सोपा पदार्थ नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूयात. हॅलो एव्हरीवन, मी प्राचीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी आपण इथे घेऊयात एक बोल. याच्यामध्ये घेऊयात बाजरीचं पीठ. याच्यामध्ये घालूयात ओवा हातावरून कुस्करून करून घालायचा आहे. याच्यामध्येच घालूयात कुटलेले धणे, अख्खे धणे घेतले तिथे मी. आता यामध्ये घालूयात कढीपत्ता, लाल मिरची पावडर, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा, जिरे पावडर, हिरवी मिरची, लसूण आणि आले याचा ठेचा करून घातलाय. आता याच्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ, पांढरे तीळ, दही हे रूम टेम्परेचरवरचं आहे. आता घालूयात मेथी. मी वाटीभर मेथी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतली आहे. ती याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आणि आता थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. जसं आपण भजी करायला पीठ भिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता पॅन गरम करायला ठेवूया. त्याच्यावर घालूया साजूक तूप आणि चमच्याच्या मदतीने याची छोटी छोटी धिरडी घालूयात आणि वरतून पांढरे तीळ घालून दोन्ही बाजूनी खरपूस असं शेकून घेऊयात. अशीच मी सर्व धिरडी तयार करून घेते. बघा, तयार आहे आपलं एकदम गरमागरम जाळीदार पौष्टिक बाजरीचं धिरडं. तुम्ही हे दह्यासोबत, चटणीसोबत किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. हे बाजरीचं धिरडं गरम असतानाच खाल्लं तर खूप टेस्टी आणि चविष्ट लागतं. सकाळच्या गडबडीत अगदी 10 मिनिटात तयार होणारा हा बाजरीच्या पिठाचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करून बघा. आणि आपल्या प्राचीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.